9 पोलिसांना फाशीची शिक्षा. ऐकूनच अंगावर काटा आला ना? पण थांबा, ही बातमी साधीसुधी नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 9 पोलीस कर्मचाऱ्यांबाबत न्यायालयाने इतका टोकाचा आणि कठोर निर्णय घेतलाय. सामान्य माणसाचं रक्षण करणाऱ्या या वर्दीवाल्यांनी नक्की असं काय केलं की न्यायालयाने त्यांना थेट अंतिम शिक्षेची सुनावणी केली? ही बातमी समोर येताच संपूर्ण देश हादरून गेलाय. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की कोरोना काळात दुकान उघडं ठेवलं म्हणून ज्या बापलेकाचा अमानुष अंत झाला त्याच प्रकरणामुळे ही मोठी शिक्षा झालीय. पण थांबा, खरी मेख इथेच आहे. फक्त त्या बापलेकाचं ते दुर्दैवी प्रकरण या शिक्षेमागचं एकमेव कारण नाहीये. आज जेव्हा या 9 पोलिसांचा दुसरा भयंकर कारनामा उघड झाला तेव्हा अख्ख्या देशाला दुसरा मोठा धक्का बसलाय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. कालपर्यंत टीव्ही, यूट्यूब आणि सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो तर फक्त ट्रेलर होता. लोकांचा असा भ्रम झालाय की फक्त त्या घटनेमुळेच ही मोठी शिक्षा झाली. पण चित्र काहीतरी वेगळंच आहे. न्यायाधीशांच्या समोर असा कोणता गुप्त व्हिडिओ आला की ज्यामुळे या केसला दुर्मिळातली दुर्मिळ मानलं गेलं? त्यांनी दुसरं असं कोणतं काळं कृत्य केलंय ज्यामुळे त्यांच्या आयुष्याचा निर्णय आता कोर्टाला घ्यावा लागला? त्यांनी केलेला तो घाणेरडा प्रकार नेमका काय होता? पोलिसांच्या वर्दीला काळीमा फासणारं ते सत्य नेमकं काय? चला तर मग जाणून घेऊया या 9 पोलिसांना कठोर शिक्षेपर्यंत नेणारं ते खरं आणि हादरवून टाकणारं कारण फक्त या सविस्तर रिपोर्टमध्ये. मित्रांनो, ज्यांच्या खांद्यावर लोकांच्या रक्षणाची धुरा असते, ज्यांच्या वर्दीकडे पाहून सामान्य माणूस निर्भय होतो, त्याच वर्दीने जर वेगळे रूप धारण केले तर? कल्पना करा, एक शांत रात्र, चोहोबाजूला शांतता आणि अचानक दैवाने असा काही फेरा घेतला की 2 निष्पापांचा आयुष्य प्रवास एका गूढ वळणावर येऊन थांबला. ही कथा केवळ एका गुन्ह्याची नाही तर यंत्रणेविरुद्ध दिलेल्या एका मोठ्या लढ्याची आहे. भारताच्या न्यायालयीन इतिहासामध्ये न घडलेली एक घटना एप्रिल 2026 मध्ये घडली. पहिल्यांदाच 9 पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात ढिलाई केल्याबद्दल आणि एका अत्यंत वाईट घटनेला कारणीभूत ठरल्याबद्दल फाशी देण्यात आली. कायद्याच्या पाठीराख्यांनीच असा कोणता काळाचा घाला घातला होता की ज्यासाठी कोर्टाने त्यांना सर्वात मोठी शिक्षा देण्याचे ठरवले? एक अशी घटना जिथे पोलीस कवच असूनही गुन्हेगार वाचू शकले नाहीत. काय घडले होते त्या रात्री? चला उलगडूया सत्य कहाणी. आत्ताच 2 ते 3 दिवसांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवणारा न्यायालयाचा निकाल आला, ज्याच्यामध्ये 9 पोलिसांना कठोर शिक्षा देण्याचं बोललं गेलं. बातमी व्हायरल झाली. प्रत्येकाला प्रश्न पडला की त्यांनी नेमकं काय केलं होतं? सुरुवातीला सांगितले गेले की त्यांच्याकडून त्यांनी अमानुष कृत्य केल्यामुळे त्यांना ही सजा होत आहे. पण नाही, त्यांनी दुसरं असं काम केलं होतं की ज्यामुळे त्यांना इतक्या कठोर शिक्षेला सामोरं जावं लागेल. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून बघावं लागेल. खरं तर ही घटना सुरू होते 19 जून 2020 रोजी, ज्यावेळेस पूर्ण देशावर कोरोनाचं सावट होतं. लॉकडाऊनमुळे रस्ते रिकामे होते. तामिळनाडूच्या तुतुकुडी जिल्ह्यातील साधनाकुलम हे लहान गाव. नियमानुसार दुकाने बंद करण्याची वेळ झाली होती, पण कुटुंबाची ओढ आणि ग्राहकांची अडचण पाहून हे बापले काम करत असत. त्या रात्रीही त्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीला तातडीची गरज म्हणून मोबाईल बॅटरी भरण्याचे साधन चार्जर देण्यासाठी दुकान उघडले होते. पण त्यांना कल्पनाही नव्हती की ही मदत त्यांच्या आयुष्यातील शेवटची ठरणार आहे. नेमकी याच वेळी पोलिसांची एक तुकडी तिथे आली. या तुकडीचे प्रमुख अधिकारी श्रीधर आणि इतर अधिकारी तिथे आले होते. इथेच कथेला एक वळण मिळते. एका लहान कारणावरून वादावादी सुरू झाली. खरे तर हा एक साधा सरकारी नियम मोडल्याचा प्रकार होता, जो बोलून मिटू शकला असता. परंतु मिळालेल्या माहितीनुसार तिथे अहंकाराची लढाई सुरू झाली. पोलिसांनी या बापलेकांना ताब्यात घेतले आणि गाडीत घालून पोलीस ठाण्याच्या दिशेने नेले. रात्री 9:30 ते पहाटेपर्यंत त्या भिंतींच्या आड नेमके काय झाले हे आजही अंगावर काटा आणणारे आहे. तपास यंत्रणांनी केलेल्या दाव्यानुसार त्या रात्री जयराम आणि बेनिक्स यांच्यावर मोठा दबाव आणला गेला. कठोर पाऊल उचलत पोलिसांनी त्यांना अशी वागणूक दिली ज्याची कल्पनाही कोणी करणार नाही. काही बघणाऱ्यांच्या माहितीनुसार त्या खोलीतून येणारे आवाज भीतीदायक होते. सकाळी जेव्हा त्यांना बाहेर काढले तेव्हा त्यांच्या शरीराची अवस्था पाहावत नव्हती. 21 जून रोजी त्यांना न्यायालयात हजर केले. लोकांच्या मते त्यांच्या अंगावरील कपडे भरलेले होते आणि त्यांना उभे राहणेही कठीण झाले होते. तरीही त्यांना कोठडीत पाठवले गेले. पण देवाला काही वेगळेच मान्य होते. 22 जूनच्या रात्री बेनिक्सचा कोठडीतच गूढ शेवट झाला आणि अवघ्या काही तासांतच वडील जयराम यांनीही जगाचा निरोप घेतला. पोलिसांनी सुरुवातीला याला आजारपणाचे रूप देण्याचा प्रयत्न केला. मुलगा तापाने गेला आणि वडील हृदयविकाराने असा दावा केला गेला.
परंतु जेव्हा वैद्यकीय अहवाल समोर आला तेव्हा पूर्ण देशाला धक्का बसला. अहवालात त्यांच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या, ज्या आजारपणाच्या दाव्याला पूर्णपणे खोटे पाडत होत्या. आता खरा तपास इथून पुढे चालू होणार होता, जेव्हा हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं. सीबीआयने तपास केला आणि तपासामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. तपास यंत्रणेला असे आढळले की पोलीस ठाण्यातील त्या रात्रीचे कॅमेरा फुटेज सीसीटीव्ही मुद्दाम मिटवले गेले होते. कोठडीतील नोंदवहीमध्ये बदल केले होते. साक्षीदारांवर मोठा दबाव आणून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न झाला होता. तपास यंत्रणेने पुराव्यांची साखळी जोडली. तब्बल 2400 पानांचे कागदपत्र दाखल केले, ज्यामध्ये 9 पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हेगार मानले गेले होते. जवळपास 6 वर्षे हे प्रकरण न्यायालयात चालले. जयराम यांची पत्नी आणि मुलीने खूप वाईट काळात हा लढा सुरू ठेवला. अनेकदा त्यांना घाबरवले गेले, पण त्या मागे हटल्या नाहीत. अखेर एप्रिल 2026 या प्रकरणाचा निकाल लागण्याची वेळ आली. न्यायाधीशांनी निकालात म्हटले की हा केवळ एका कायद्याचा भंग नाही, तर हा माणुसकीवर केलेला हल्ला आहे. रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा कायद्याला आपले सर्वात कडक रूप दाखवावे लागते. न्यायालयाने या घटनेला अत्यंत गंभीर मानले आणि तो क्षण आला ज्याची वाट पूर्ण देश पाहत होता. न्यायालयाने 9 पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेसाठी जबाबदार धरत फाशीची शिक्षा दिली. हा भारताच्या इतिहासामधील असा पहिलाच निर्णय होता जिथे एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस दलातील लोकांना सर्वोच्च शिक्षा झाली. जरी गुन्हेगारांनी आता मोठ्या न्यायालयात दाद मांडण्याची शक्यता असली, तरी या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे: वर्दीचा रंग कोणताही असो, कायद्याचे हात लांब असतात. ही कथा आपल्याला सांगते की सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण तो कधीच हारत नाही. आतापर्यंत पाहिली ती संपूर्ण हकीकत, पण आता या विषयावर आपण थोडा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. बघा, पोलीस म्हटलं की आपल्या मनात एक आदराची भावना असते. संकटकाळी आपण सर्वात आधी कुणाला हाक मारतो, तर पोलिसांना. पण जेव्हा रक्षकच भक्षक बनतात, तेव्हा सामान्य माणसाने कोणाकडे बघायचं? या 9 पोलिसांना जी काही शिक्षा झाली त्याबद्दल तुमचं मत काय आहे? न्यायालयाचा हार निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? कारण बघा, वर्दीवरचा डाग पुसणं सोपं नसतं. या एका प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होते, पण त्याच वेळी आपण हेही विसरून चालणार नाही की सगळेच पोलीस असे नसतात. अनेक प्रामाणिक पोलीस अधिकारी आजही अहोरात्र कष्ट करत आहे, पण या 9 जणांनी जे केलं त्याला कोणतीही माफी असू शकत नाही असं मला वाटतं. या प्रकरणातून आपल्याला एक मोठा धडा मिळतोय, जो म्हणजे कायदा कुणासाठी थांबत नाही. तुम्ही किती मोठ्या पदावर असा, जर तुम्ही सत्तेचा गैरवापर केला किंवा कायद्याचा अपमान केला, तर न्याय देवता तुम्हाला नक्कीच शिक्षा देते. खास करून ग्रामीण भागातील लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर घाबरू नका. कायद्याने आपल्याला अनेक अधिकार दिले आहे आणि आज ना उद्या न्याय मिळतोच, हेच या प्रकरणातून सिद्ध झाले. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? या पोलिसांनी जी ही सर्वात मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे, ती बघता समाजात असा गुन्हा करायला कोणी धजावेल का? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या एका कमेंटमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हो, जर तुम्हाला हा रिपोर्ट माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमचं एक लाईक अशा प्रकारच्या शोधक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवायला ताकद देते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून पुढचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.